गुड मॉर्निंग गाईज. हा माझा व्लॉग 2 दिवस पहिल्याचा पेंडिंग आहे, जो की मी केलाच नाही पूर्ण केला नाही, अपलोडसुद्धा केले. कारण माझं 2-3 दिवस झालं तब्येत खूप बेकार चालू आहे. एक सर्दी खोकला वगैरे, थ्रोट पेन वगैरे. अजूनसुद्धा माझं क्लिअर झालेली नाही आहे. मी अजूनसुद्धा मला सर्दी वगैरे आहे. आता थोड्या दिवसातच मला घरी वापस जायचं आहे. मी घरी जाताना असं आजारी होऊन तर जाणार नाही, नाहीतर तिकडचं क्लायमेट आणि प्लस माझं हे वर्ण जे मला दुखणं होतं आहे ते मिक्स व्हायला नाही, जोराची आजारी पडणार मग एकदम मोठीवाली. मग त्याला काही ऑप्शन नाही हॉस्पिटलाइज झाल्याशिवाय. इथे मी आजारी झाले तरी मी चटरपटर खातच आहे माझं. गुड मॉर्निंग गाईज. हा आहे माझा आजचा व्लॉग. अजून पण माझी तब्येत बरी झालेली नाही आहे, तेवढीच आहे, हलकी फुलकी ठीक झालेली आहे. आणि पोल्युशन तुम्ही बघू शकता यार, मी म्हणजे किती पोल्युशनमध्ये राहते, मला सांस घ्यायला तकलीफ होती या पोल्युशनमध्ये. इथे मी रिक्षामध्ये बसलेली आहे, मला रिक्षा पटपट मिळत नाहीत. एक तर मी लेट जाते कामावरती, कारण रात्री गोळ्या खाऊनची झोपते ना मी खतरनाकमध्ये. डायरेक्ट सकाळी माझा 9-9:30लाच डोळा खुलतेत, एवढे मला बेकार झोप लागते मेडिसिन खाऊन. तर ॲज युजल तुला बघून ऑलवेज खुश होणारी मी. आज माझा काय सर्दीमुळे चेहरा जरा सुजल्यासारखं वाटतं. तर काय इथे मी आता डायरेक्ट संध्याकाळी व्लॉग सुरू करायला घेतला आहे. संध्याकाळी मस्तपैकी बैलगाडा बघितलं, किती सुंदर बैल होते, पण बिचारे सुकलेले होते पुरे, एकदम पतलेसे. त्याच्यानंतर संध्याकाळचा सनसेट भाई किती सुंदर दिसतो, एकदम क्यूट, असं वाटतं बघत बसावं रात्रंदिवस. आणि इथे माझी तब्येत खूपच टाईट झालेली आहे. मला लिटरली फीवर वगैरे, ताप वगैरे आलेला आहे. मी 102 म्हणजे चेक केला, फीवर 102 मला दाखवत आहे. एकदम हालत टाईट. आणि घरी जाताना एवढं ट्रॅफिक. आजचा ब्लॉग एवढा इंटरेस्टिंग नाही आहे गाईज, ट्राय टू अंडरस्टँड, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणूनच.